सभापती महोदय, राज्याचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजितदादा ज्यांनी गेल्या 25-30 वर्षांमध्ये अनेकदा अर्थसंकल्प राज्याचा मांडला, त्यांनी पुन्हा एकदा आपल्या राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला। आमच्या सभागृहामध्ये आपले राज्यमंत्री आणि आमच्या नागपूरचे मंत्री सन्माननीय आशिष भाऊ जयस्वाल, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या नागपूरकरांनी हा अर्थसंकल्प आमच्या सभागृहामध्ये मांडला। या ठिकाणी गेल्या 3 वर्षाचा महायुती सरकारच्या काळामधला जर अर्थसंकल्प पाहिला तर जवळपास अर्ध्या योजना त्याच आहे ज्या महायुती सरकारच्या मागच्या काळामध्ये अजितदादांनी त्या ठिकाणी मांडल्या होत्या। आणि म्हणून विशेष असं काही या अर्थसंकल्पामध्ये मला असं वाटत नाही। जसं आपण म्हणतो ना की काश्मीरी पुलावमध्ये काश्मीर दिसत नाही, गुलाबजामुनमध्ये प्रत्यक्षात गुलाब राहत नाही, तसंच या अर्थसंकल्पामध्ये अर्थ नाही, अशा पद्धतीचा अनुभव या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्याला करावा लागेल। कारण माझ्याकडे या महायुती सरकारचा जाहीरनामा सुद्धा आहे। याच्यामध्ये ज्या ज्या योजना किंवा जे या ठिकाणी संकल्प मांडले गेले, जे स्वप्न दाखवण्यात आले, ते बहुतांश स्वप्न त्याची सुरुवात अजूनपर्यंत या 6 महिन्यामध्ये झाली नाही। आणि मागल्याही वेळेस ज्या महायुती सरकारच्या काळामध्ये ज्या घोषणा झाल्या होत्या त्या सुद्धा या सरकारने पूर्ण केल्या नाही।